मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अनादी काळापासून माणूस समूहाने वास्तव्य करण्यास प्राधान्य देत आहे। अलीकडच्या काळामध्ये धावपळीमुळे माणसं फारशी एकत्र येत नाहीत। पूर्वीच्या प्रथा परंपराप्रमाणे लोक एकत्र येण्यासाठी मनुष्याला मनशांतीची गरज आहे, असं मत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे। खडाव तालुक्यातील वडूज येथे महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डॉक्टर सचिन साळुंके, निवृत्त प्राचार्य CR गोडसे, मुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, MS गोडसे, राजूभाई मुलानी, अजित गायकवाड, शामराव बनसोडे, पांडुरंग बनसोडे आदींसह साधक महिला भगिनी उपस्थित होते। श्रीमती शेंडगे मॅडम म्हणाल्या, सर्व स्तरावरील लोकांना बरोबर घेऊन जात असल्यामुळे येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या शाखेचं कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे। वडूज येथील शाखा सर्वात स्वच्छ सुंदर भागात आहे। शाखेच्या नजीक गार्डन असल्याने लहान मुलांच्यासाठी चांगला विरंगुळा निर्माण झालाय। भविष्यात वयोवृद्ध नागरिक एकत्र येण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। पृथ्वीराज गोडसे, डॉक्टर साळुंके यांनी भाषणात वडूज केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध धार्मिक सामाजिक उपक्रमामुळे सामाजिक सलोखा वाढीस लागला असल्याचं सांगितलं। संस्थेच्या सर्व विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली। केंद्र संचालिका राणी बहनजी यांनी प्रास्ताविक केले। त्यामध्ये त्यांनी महाशिवरात्री वृत्त आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली। यावेळी JH जाधव, धनंजय क्षीरसागर यांचेही समायोजित मनोगते झाले। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पृथ्वीराज गोडसे आणि पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनंजय क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। मार्गदर्शन चर्चासत्र संपल्यानंतर शिवपिंड पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले। अरुणा बहनजी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले। समूहानं राहायला लागला आणि तोच मूळ गाभा आहे की माणूस हा समूहानं राहणारा प्राणी। आणि मग ज्या वेळेला आपण समूहानं राहतोय, मगाशी डॉक्टरांनी सांगितलं समूहानं राहता म्हणजे एका फ्लॅट मध्ये एका इमारतीत 200 फ्लॅट आहेत। 200 फ्लॅट मध्ये जवळपास लोक तिथे राहणारी भरपूर आहेत, परंतु ती मनानं परत एकत्र आहेत का, हा प्रश्न आहे। त्यामुळे फक्त समूहाने एकत्र राहणं याचा अर्थ एकत्र घर बांधणं किंवा एकत्र एका ठिकाणी राहणं हा नाही। कारण पूर्वी आपण बघत आलो असं समूहाने राहायचे म्हणजे सगळेच कार्यक्रम, सणवार, उत्सव याची खरंच गरज पडली ही यासाठी पडली की माणूस समूहाने एकत्र राहताना सुखदुःखाची आणि सगळ्याच गोष्टींची विचाराची देवाणघेवाण करायची असेल तर त्याला साधन म्हणून सणवार उत्सव आहे आणि ते पूर्व परंपरेने जपत आलेले आपण आजही चालवत ठेवतोय। पण मग त्या सगळ्यात मूळ गाभा हाच आहे की माणूस मनाने सुद्धा एकत्र आला पाहिजे आणि मनाने एकत्र येण्यासाठी तेवढंच मन शांत पाहिजे। मन शांती ही इतकी महत्वाची गोष्ट आहे। एक साधं दोन मित्रांची एक गोष्ट सांगते। दोन मित्र ज्या वेळेला फिरायला जात होते त्यावेळेला एकमेकांना म्हटले, अरे बघ मी माझ्या आयुष्यामध्ये फार पैसा कमवणार आहे, त्या पैशाने सगळंच मी विकत घेऊ शकतो, असं काही राहणार नाही की मी त्या पैशाने विकत घेऊ शकणार नाही। दुसरा म्हटला, ठीक आहे तू त्या पैशाने सगळं विकत घेऊ शकशील, मला सांग आता आपण जो फिरत चाललेला आहे या रस्त्यावर ही जी काही हवा आहे ही हवा तू विकत घेऊ शकतोस का? आता तुझ्या मनामध्ये जे विचार चालले ते तू पैशाने थांबवू शकतोस का किंवा सुरू करू शकतो का? तर तुझ्या मनाला तू शांती लावू शकतो का? आणि तेवढीच जर तुला चांगली जर मनाची त्या पैशाची जर किंमत आणि त्या पैशाने काय गोष्टी तू घेऊ शकत नाही। एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टर साहेब इथे आहेत, त्यांना माहिती आहे लोक पैशाचे गठ्ठेच्या गठ्ठे समोर ठेवतील आणि माझ्या कोण मूल बाळ भाऊ बहीण जे कोण आहे त्याला बरं कर म्हणतील, पण ते करू शकतात का? काही गोष्टी आपण म्हणतो विज्ञानाच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला सुरू होतात तर तिथे अध्यात्म सुरू होतं। डॉक्टर सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणतात, विचारा आम्ही जे आमच्या हातात होतं ते सगळं केलेलं आहे, आता काय राहिलंय ते फक्त देवाच्या हातात आहे। त्यामुळे जो काही आपण म्हणू की अध्यात्म आहे ही स्पिरिच्युअलिटी किंवा ह्या गोष्टी खरंच आहेत। मी मागच्या वेळेला सगळं पण त्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात सुद्धा म्हटलं, मी कशाला मानते तर एक ईश्वर शक्ती अशी आहे, या निसर्गामध्ये अशी ताकद आहे जे सगळ्या गोष्टी सगळ्या जागेला वेळच्या वेळेवर होतात, घडतात आणि नित्य नियमानं चालू आहे। त्याच्यामध्ये कसलाही खंड पडत नाही, त्याच्यासाठी कुठेतरी एक शक्ती कारणीभूत आहे आणि त्या शक्तीचं आपण कुठेतरी आपल्या मनाने जेमतेम जेवढं होईल तेवढी उपासना करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे। आणि म्हणून की आपण जे चित्ती वैरी म्हणजे चित्ती ते मन चिंती असं म्हणतात, कारण इतकं मन धावणार आहे, वेगानं वावणार आहे, त्याला कुठेतरी शांत आणि त्याला कुठेतरी संयमाने ठेवणं ज्या वेळेला गरजेचं असतं त्यावेळेला उपासना आणि शांती ही मनशांती खूप गरजेची आहे। आणि अशा या उपासना सेंटरचं ते काम दिनरात्र ते करत आहेत समाजामध्ये। खरं तर ह्या सगळ्या आपण कोपऱ्यात बघितलं, आपलं एक छोटंसं पार्क झालं, सगळी मुळं तिथं पूर्ण एकदम संध्याकाळच्या वेळेला एवढं गजबजून गेलेलं असतं।
सगळी मुलं, लहान मुलं तिथे खेळायला येतात, एकत्र येतात, बागडतात. मला तर आज पृथ्वीराज बाबा इथे आहेत, त्या निमित्तानं आज पत्रकार बांधव क्षीरसागर साहेब पण आहेत. आम्ही नेहमी ज्या वेळेला कुठेही भेटलो, एक छोटंसं माझं मत मी मांडते की ही जी काही आपली चांगुलपणाची जी विचाराची चळवळ आहे, त्याच्यासाठी चांगली माणसं एकत्र येणारी ठिकाणं प्रत्येक वेळेला तयार व्हायला हवं. हे जसं ठिकाण आहे जिथं आपलं चांगलं वैचारिक जोपासना होते, त्याचबरोबर अध्यात्माची जोपासना होते, तसं जसं लहान मुलांचं छोटंसं पार्क झालं, एखाद्या ठिकाणी जर नाना पार्क सारखं जर एखादं पार्क जरी झालं, हे काही 60-70 पार केलेली वयाची माणसं आहेत. आपण म्हणतो घरी बसून दिवस तर निघत नाही, 4 लोक एकत्र बसतील, कुठतरी बोलतील, विचार सांगतील, अनुभव सांगतील. कधी तर आमच्यासारखी तरुण मंडळी जाता त्यांना भेटतील तर त्यांचाही अनुभव घेतील. तर असं कुठंतरी एखादं ठिकाण सुद्धा व्हावं ज्या ठिकाणी आपण बघतो, आणि फार काही दुर्लभ नाहीये, कारण जवळपास सगळ्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये अशी ठिकाणं आहेत. आणि त्या ठिकाणी आवर्जून बघितलं तर आपण खूप चांगली विचाराची देवाणघेवाण करणारी, आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी जमवलेली मंडळी तिथं भेटतात. त्यांचे काहीतरी आपल्याला चांगली गुण ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. आणि आपण जे म्हणू की आज शेवटी की समूहानं ह्या राहणाऱ्या माणसासाठी एकत्रितरित्या एक चांगलं ठिकाण ज्या वेळेला मिळेल, त्यावेळी चांगली विचाराची चळवळ ही आपोआप जोपासली जाईल. परत एकदा मी बहिणजीचं खूप मनापासून आभार व्यक्त करते की अशा कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला बोलवलं, सगळ्यांचे छान विचार ऐकायला मिळाले, त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार आहे. येणाऱ्या महाशिवरात्री एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.